लोकसेवा न्यूजचा दणका. अखेर प्रशासन जागे. कासराळी रुद्रापूर बामणी मार्गावरील रखडलेल्या रस्ते व दबाव ब्रिजच्या कामाबाबत लोकसेवा न्यूजने झणझणीत बातमी प्रसिद्ध करताच अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या धोकादायक मार्गावरील परिस्थिती उघड होताच प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असलेल्या दबाव ब्रिज परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठी वाहने आणि लग्न समारंभासाठी येणाऱ्या गाड्यांना मोठा धोका निर्माण झाला होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणारे अधिकारी अखेर बातमीच्या दणक्याने खडबडून जागे झाले आहेत. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसांतच संबंधित ठिकाणी मुरुम टाकून रस्ता सरळीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या दबाव ब्रिज परिसरात यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कामाला वेग देण्यात येत असून नागरिकांनीही माध्यमांच्या आवाजामुळेच प्रशासन हलले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण असले तरी हे काम फक्त दिखावा न राहता पूर्णपणे दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारितेचा हा एक प्रभावी परिणाम मानला जात आहे. व्हिडिओ रिपोर्टर कमलाकर जमदडे, लोकसेवा लाईव्ह न्यूज.